अजित पवारांवरच्या घोटाळ्यांच्या आरोपांचं काय झालं, सिंचन घोटाळ्याचं काय झालं हे मोदी आणि फडणवीसांनी सांगावं। सिंचन घोटाळ्याचा आरोप मोदींनीच केला होता याची आठवण ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी करून दिलेली आहे। भाजप वॉशिंग मशीन असेल तर शहा वॉशिंग पावडर आहेत असं राऊत टीका करत म्हणतायत। देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले। त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं पाहिजे। भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे आणि अमित शहा वॉशिंग पावडर आहे। बरं का, अमित शहा ही वॉशिंग पावडर आहे, वॉशिंग मशीनमध्ये घालायचं आणि अमित शहाची वॉशिंग पावडरात टाकायचे का सगळं स्वच्छ होतं। अजित पवारही तसेच झालेले आहेत, अशोक चव्हाण तसेच झालेले आहेत, असंख्य असे लोक आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये। तुमच्याकडे वॉशिंग पावडर आहे याचा आम्हाला आनंद आहे। संजय राऊत तुमच्याकडे कोळशाची पावडर आहे, तुमच्याकडे डांबर आहे, तुमच्याकडे माणूस आला की त्याला कोळसा फासणं डांबर लावणं ही तुमची परंपरा आहे। तुमच्या पक्षात माणूस घेतला की त्याला तुम्ही काळवंडून टाकता, त्याला भ्रष्टाचारी करून टाकता, ही तुमची परंपरा आहे। आमच्याकडे वॉशिंग पावडर आहे कारण वॉशिंग पावडर स्वच्छता करते, वॉशिंग पावडर पारदर्शकता पण आणते। वॉशिंग पावडरच्या माध्यमातून स्वच्छ आणि सुंदर कारभार केला जातो आणि आम्हाला आनंद आहे। भारतीय जनता पार्टी अतिशय स्वच्छ, प्रामाणिकपणे आणि पारदर्शकपणे कारभार करतो। तुमच्या 2.5 वर्षामध्ये संजय राऊत तुम्ही कसा कोळसा उघडला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।